त्यांची पाहणी करण्याकरता दोन उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर्वात आधी अजित पवार पोहोचले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं आगमन झालं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आहेत। खरं तर आज बीडीडी चाळवासियांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि त्यांच्या हक्काच्या घरांचं त्याच ठिकाणी त्यांना त्यांची मोठी घरं मिळत आहेत आणि त्या घरांचा चावी वाटपाचा कार्यक्रम आज होतो आहे। तर या ठिकाणचे स्थानिक आमदार असलेले वरईचे आमदार आदित्य ठाकरे आज त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं होतं, मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमासाठी येणार नसल्याचं कळतं आहे। खरं तर आज एका राजकीय व्यासपीठावर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पाहायला मिळाले असते, मात्र आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी येणं टाळलंय। एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंचावर येणार नाही अशा प्रकारे ते टाळण्यासाठी खरं तर आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। तर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जातं आहे। या ठिकाणी अधिकारी पोहोचलेत आणि एकंदरीतच हा सगळा प्रकल्प त्यातला पहिला टप्पा नेमका कसा झालेला आहे याची पाहणी या ठिकाणी मुख्यमंत्री करताना दिसतात। या संपूर्ण प्रकल्पाची मान्यवर पाहणी करतायत। एक मॉडेल त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। या संपूर्ण भागाचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, कुठे इमारती असणार आहेत, कुठे मैदान असणार आहे, ही संपूर्ण माहिती मान्यवर म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून समजावून घेत आहेत। महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे। आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाचा पहिला सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे हा। म्हाडा ही नोडल एजन्सी आहे। प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी 65% जागेचा पुनर्विकासासाठी वापर होणार आहे। पुष्पा काळे इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर येऊन संपर्क साधावा। पुष्पा काळे तर बीडीडी वासियांना आज हा चावी वाटपाचा कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बीडीडी चाळीमध्ये येऊन पाहणी करतात कशा प्रकारे हा प्रोजेक्ट सादर झालेला आहे आणि हा तर पहिलाच टप्पा आहे, अजूनही काही टप्पे होणार आहेत। साधारण सध्या 207 बीडीडी चाळी आहेत आणि यामध्ये वरळीमध्ये 121 आहेत, नायगावमध्ये 42 आहेत, नामजोशी मार्गावर 32 आहेत, शिवडीमध्ये 12 चाळी आहेत आणि ज्या पुनर्विकासाच्या खरं तर प्रतीक्षेमध्ये आहेत। तेव्हा बीडीडी चाळीमधला हा पहिला टप्पा आहे। या टप्प्याचं आज चावी वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे हस्ते फीत कापून मंगल प्रभात लोढा उद्घाटन होत आहे। आणि या संपूर्ण कार्यक्रमावर या घडामोडीवर आनंदाचा आमचे प्रतिनिधी सुद्धा लक्ष ठेवून आहेत। खरं तर बीडीडी चाळी 1920 ते 1925 च्या दरम्यान ब्रिटिश सरकारकडून बांधण्यात आलेल्या होत्या आणि बीडीडीचं पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं आहे। ते ब्रिटिशांच्या काळामध्ये मुंबईमध्ये रोजगाराच्या निमित्तानं अनेक कामगार येत होते, त्यांचं स्थलांतर होत होतं, तेव्हा त्यांच्या निवासाची सोय कुठे करायची तर बीडीडी चाळी त्यासाठी बांधण्यात आल्या होत्या। नंतरच्या काळामध्ये गिरणी कामगार, अल्पोत्पन्न गटातल्या कुटुंबांसाठी या चाळी महत्त्वाच्या ठरल्या आणि याचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून अनेकदा वेगवेगळ्या सरकारच्या काळामध्ये रखडलेला होता आणि त्या दृष्टीनं राजकीय वातावरण सुद्धा अनेकदा तापलेलं आपण पाहिलेलं। आणि खरं तर याच बीडीडी चाळीचं काम झाल्यानंतर पहिल्या टप्प्याचा आज जेव्हा चावी वितरणाचा कार्यक्रम होतोय त्यावेळी सुद्धा श्रेयवादाची लढाई अर्थातच पडद्यामागे सुद्धा रंगलेली आहेच आहे। त्या चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलेलं प्रकल्पाचं अंदाजित मूल्य त्यावेळी 16,000 कोटी रुपये इतकं होतं। सध्या 160 स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये चाळीतले जे लोक राहतात त्यांना 500 स्क्वेअर फुटाचं आता घर दिलं जातं आहे आणि या प्रकल्पाचं पहिलं भूमिपूजन हे एप्रिल 2017 मध्ये झालेलं होतं। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण जाऊया ओमकडे, जाणून घेऊया काय नेमके तपशील आहेत ते। ओम, आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री वरईतल्या बीडीडी चाळीची पाहणी करतात, प्रकल्प कसा झालेला आहे समजावून घेतात, काय काय नेमके अपडेट आहेत आपल्याकडे? अनुपमा, तर अनेक वर्षांच्या, अनेक दशकांच्या
स्वप्नांचा हा खरं तर परिपूर्ततेचा क्षण आहे. बीडीडी वासियांकडून अनेक वेळेला या संदर्भात अनेक वर्षांपासून हे स्वप्न पाहिलं जात होतं की आपल्या हक्काचं घर आपल्याला मिळेल. जसं तुम्ही सांगितलं की 500 स्क्वेअर फुटांची घरं आता या बीडीडीतील वरळीतील बीडीडी वासियांना दिली जात आहेत आणि त्याचं कुठेतरी लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या हस्ते होतोय. 2017 साली आपल्याला आठवत असेल एप्रिल महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारच्या काळामध्ये याचं भूमिपूजन केलं होतं आणि त्यांच्याच हस्ते खरं तर आज जवळपास 8 वर्षानंतर या सगळ्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा होतोय आणि थोड्याच वेळात याचा चावी वाटप समारंभ सुद्धा देखील पार पडतोय. मुख्यत्वे इमारतीची माहिती असेल किंवा एकंदर या प्रकल्पाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील याची माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या प्रकल्पामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे या संदर्भात अधिकाऱ्यांकडनं दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आता ही सगळी मान्यवर मंडळी इमारतीच्या आतमध्ये गेलीत आणि ज्या सदनिका आज त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण केलं जाणार आहे त्या सदनिकांमध्ये आता हे सर्व नेते मंडळी गेलेले आहेत. अधिकाऱ्यांच्या सोबतीनं त्या ठिकाणी सगळे आता मंडळी दाखल झाले आहेत आणि फीत कापून खऱ्या अर्थानं प्रातिनिधिक स्वरूपात याचा लोकार्पण सोहळा हा थोड्याच काही क्षणांमध्ये पार पडेल. त्यानंतर काही मिनिटांमध्ये या सगळ्या सदनिकांचा चावी वाटप सोहळा माटुंगा येथे पार पडणार आहे. एकंदरच जर आपण पाहिलं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा हा प्रकल्प तितकाच महत्वाचा आहे. गेल्या अनेक दशकांपासून या प्रकल्पाच्या भोवती मुंबई आणि दक्षिण मुंबई असेल या सगळ्याच भागाचं राजकारण बऱ्या प्रमाणात फिरलं होतं. त्यामुळे या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर आता यावरून मोठा श्रेयवाद सुद्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. स्थानिक आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे कुठेतरी राजकीय रंग सुद्धा या प्रकल्पाला मिळतो, या प्रकरणाला मिळतोय असं दिसतंय. तिसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून देखील या प्रकल्पाकडे पाहिलं जातंय आणि एकंदरच वरळी बीडीडी चाळ असेल किंवा शिवडी असेल किंवा माटुंगा या सगळ्याच भागातील चाळींचा पुनर्विकास जो रखडला होता त्याला मूर्त स्वरूप येताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या प्रकल्पाच्या पूर्ततेमुळे मोठा परिणाम जो आहे तो दक्षिण मुंबईच्या आणि मुंबईच्या एकंदर राजकारणावर आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे एका महत्वाच्या प्रकल्पाची परिपूर्ती या निमित्तानं झाल्याचं आता स्पष्ट होतंय. अनुपमा. अगदी खरंय ओम, जसं आपण सांगितलं की एक तर राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकंच महत्त्व आहे. मात्र आजचा दिवस हा बीडीडी चाळवासियांसाठी अत्यंत आनंदाचा आहे, कारण या चाळींचा जो पुनर्विकासाचा प्रयत्न होता तो गेल्या अनेक खरं तर दशकांपासून सुरू होता. वेगवेगळी सरकारं आली, त्यामध्ये उलथापालथ झाली, त्यानंतर वर खाली होत का असेना, मात्र आता पहिला टप्पा आता सुरू होतोय. त्यामुळे पुढचा जो पुनर्विकासाचा मार्ग आहे तो सुद्धा मोकळा झाला आहे. त्याच्यामुळे इतर जे खरं तर प्रतीक्षेमध्ये आहेत बीडीडीवासीय त्यांच्या सुद्धा आशा आणखी निश्चितच पल्लवित झाल्या असतील, कारण मुंबईमध्ये अशा बीडीडी चाळी अनेक ठिकाणी आहेत आणि त्यामधला वरळीतला हा पहिला टप्पा आहे ज्या ठिकाणी आज या घरांचं वितरण, जे चाव्यांचं वितरण आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी साधारण 20,000 कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. वरळीसह नायगाव फेज 1चं सुद्धा सध्या बांधकाम सुरू आहे. नामजोशी मार्ग 10 बीडीडी चाळींचं पाडकाम करण्यात आलेलं आहे. तर शिवडीमध्ये सुद्धा जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आणि त्यानंतर काम सुरू होणार आहे. एकंदरीतच बीडीडी चाळ पुनर्विकासाचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यातला पहिला टप्पा आता पूर्ण झालेला आहे. आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, त्याचबरोबर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार, अशी सगळी महत्त्वाची नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू वाघमारे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. तर बीडीकरांची आज हे स्वप्नपूर्तीचा दिवस आहे आणि त्यामुळे सर्वांचं लक्ष खरं तर आज मुंबईकरांचं या घडामोडीकडे आहे. कशा प्रकारे फ्लॅटची रचना आहे सगळं हे समजावून सांगितलं जातं आहे. सदनिकेची पाहणी मान्यवर करत आहेत. तर 160 स्क्वेअर फूटचं आधी बीडीडी चाळीमध्ये घर होतं आणि त्या रहिवाशांना आज त्यांचं 500 स्क्वेअर फीटाचं स्वतःच्या हक्काचं त्याच ठिकाणी घर मिळते. बहुमजली अशी ही इमारत, अत्यंत अलिशान अशा सगळ्या इमारती झालेल्या आहेत आणि आता संपूर्ण या भागाचं रूपडच खरं तर पालटलं जाणार आहे. पहिला टप्पा आज पूर्ण होतो आहे. एकंदरीत मुंबईमध्ये सध्या 207 बीडीडी चाळी आहेत. यामध्ये वरळीमध्ये 121 आहेत आणि त्यातला हा पहिला टप्पा आहे. नायगावमध्ये 42 आहेत. नामजोशी मार्गावर सुद्धा 32 आहेत. तर अशा प्रकारे चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्पाचं हे नियोजन आहे. तर म्हाडाकडून ऑगस्ट 2021 मध्ये वरळी नायगाव नामजोशी मार्ग इथं कामाला सुरुवात करण्यात आली होती आणि वरळी इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारत क्रमांक 1च्या डी आणि ई विंगमधल्या 556 घरांच्या चाव्या आज पात्र रहिवाशांना मिळतात. खरं तर मार्च 2025 पर्यंत हे सगळं सोपवलं जाणं अपेक्षित होतं,
मात्र आज हा सगळा कार्यक्रम होतोय. वरळीमध्ये पहिल्या टप्प्यात 5198 घरांची निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय म्हाडा उपलब्ध होणाऱ्या जागेमध्ये 1860 घरं उच्च उत्पन्न गटासाठी बांधणार आहेत आणि लॉटरीद्वारे त्याची विक्री होणार आहे. तर मुंबईतला BDD चाळी म्हणजेच बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चाळीचा खरं तर एक खूप मोठा उत्तुंग असा इतिहास आहे असंही म्हणायला हरकत नाही. इतिहासकालीन ब्रिटिश जेलपासून ते उत्तुंग टॉवर्स असा हा सगळा प्रवास आज BDD चाळवासीय पाहत आहेत. मुंबई पाहतीये. मुंबईतल्या BDD म्हणजेच बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चाळीचा इतिहास खरं तर ब्रिटिश राजवटीपासून सुरू होतो. मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय इतिहासाशी अत्यंत घट्ट जोडलेला खरं तर हा सगळा भाग आहे. BDD चाळी मुंबईच्या इतिहासाचा खूप मोठा आणि तितकाच महत्त्वाचा भाग आहे. खरं तर अनेक कामगारांच्या या चाळी म्हणता येतील, ज्या कामगारांच्या मेहनतीपासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंत या BDD चाळी साक्षीदार राहिलेल्या आहेत आणि आता त्या इमारतींचा पुनर्विकास होत असल्यामुळे एक नव्या रूपामध्ये त्या पुनर्जन्म घेत आहेत असं म्हणायला निश्चितच हरकत नाही. साधारण 1920-1925 दरम्यानचा हा काळ होता. ब्रिटिश काळामध्ये BDD चाळींची स्थापना झाली आणि 19व्या शतकाच्या अखेरीला 20व्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये सूतगिरण्यांचा जो उद्योग होता तो वाढीला लागला होता. अनेक भागातून, महाराष्ट्राच्याच कानाकोपऱ्यातून नाही तर देशाभरातून, वेगवेगळ्या राज्यांमधून कामगार या ठिकाणी आले. कोकण, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं कामगार मुंबईमध्ये येत होते आणि कामगारांना राहण्यासाठी स्वस्त घरं उपलब्ध व्हावीत, परवडणारी घरं असावीत असा खरं तर हेतू होता. तशी घरं त्यावेळी मुंबईमध्ये उपलब्ध नव्हती. एवढ्या मोठ्या संख्येनं सूतगिरण्या जेव्हा सुरू होत होत्या तेव्हा कामगारांच्या राहण्याचा खूप मोठा प्रश्न येत होता. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज लॉईड यांनी कामगारांच्या निवासाची ही समस्या सोडवावी यासाठी 1920 मध्ये BDD म्हणजेच बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू केलं आणि त्या अंतर्गत वरळीमध्ये तसंच नामजोशी मार्ग, नायगाव, शिवडी इथं या चाळी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी अशा BDD चाळींचा विस्तार पुढे मोठ्या प्रमाणात झाला. छोट्या आकाराची ही घरं होती, परवडणारी घरं होती, त्यामुळे मोठ्या संख्येनं कामगार या ठिकाणी राहत होते. गिरणी कामगार, जो खरं तर नेहमीच चळवळींमध्ये भाग घेणारा असा कामगार होता, तो या ठिकाणी राहत होता आणि BDD चाळी प्रामुख्यानं कामगारांसाठी स्वातंत्र्य लढ्यातल्या आंदोलनकर्त्यांना तुरुंग म्हणून बांधण्यात आलेल्या होत्या. त्याचा उपयोग घरांसाठी होऊ लागला. तर बांधकाम साधारण 1921 ते 1925 या कालावधीमध्ये झालं आणि 207 चाळी त्यावेळी बांधण्यात आल्या. यामध्ये वरळीतल्या 121 इमारती होत्या. प्रत्येक इमारत ही 3 मजल्यांची होती आणि या प्रत्येक मजल्यावर 20 खोल्या, प्रत्येकी 160 चौरस फूट असं या खोलीचं आकारमान होतं. आपण साधारण BDD चाळीचा पुनर्विकास कसा झाला, एका छोट्याशा घरातून एका मोठ्या घरामध्ये जाण्याचा आजचा दिवस असल्यामुळे हा इतिहास बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक मजल्यावर साधारण 20 खोल्या होत्या आणि अशा प्रकारे 3 मजल्यांची ही इमारत होती. तर या चाळी दगडापासून बांधल्या गेल्या होत्या. अत्यंत टिकाऊ होत्या, मजबूत होत्या. अजूनही अर्थातच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या BDD चाळी आहेत. आता या सगळ्यांचा पुनर्विकास कधी होतो आहे या प्रतीक्षेमध्ये अनेक चाळवासी आहेत. तर 2 इमारतींमध्ये मोकळी जागासुद्धा मोठ्या प्रमाणात होती, जी मुलांना खेळण्यासाठी किंवा रहिवाशांना ही त्या ठिकाणी फिरता यावं, मोकळी हवा मिळावी यासाठी उपयुक्त ठरत होती. खरं तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये BDD चाळींचा जेलमधून वापर केला होता. 1919 मध्ये ब्रिटिशांनी लागू केलेल्या रॉलेट कायद्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना कुठल्याही चौकशीशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळालेला होता आणि त्यावेळी कारागृह कमी पडू लागली. तेव्हा या कारागृहातली जागा कमी पडू लागल्यानं BDD चाळीतल्या खोल्यांचा वापर हा स्वातंत्र्य सैनिकांना डांबण्यासाठी करण्यात येत होता. विशेषतः 1920 नंतर स्वातंत्र्य लढ्याचा जोर वाढला तेव्हा या चाळी जेल म्हणून सुद्धा वापरल्या गेल्या. त्यामुळे जेलपासून सुरू झालेला हा या चाळींचा जे साक्षीदार आहेत या चाळी, जेलपासून ते आज टोलेजंग इमारतींपर्यंतचा हा सगळा जो प्रवास आहे, हा सगळा प्रवास या चाळकऱ्यांनी, या चाळींनी पाहिलेला आहे. BDD चाळी बांधल्यानंतर मिल कामगारांसाठी त्यानंतर वापरल्या गेल्या. BDD चाळींना खरं तर मुंबईचं हृदय असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. BDD आणि BIT चाळींनी दलित चळवळीला सुद्धा बळ दिलं, त्यामुळे अनेक चळवळींचे सुद्धा साक्षीदार अशा प्रकारे BDD चाळी राहिलेल्या आहेत.